24 डिसेंबर 1999, ठिकाण काठमांडू एअरपोर्ट। आजचा हा दिवस 7 दिवसांचे काळ रात्रीचे निमंत्रण घेऊन येणारा होता। ख्रिसमसच्या या दिवशी नेपाळचे निसर्ग सौंदर्य पाहून प्रवासी घरी परतण्यासाठी उत्सुक होते। 176 प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी फ्लाईट IC814 काठमांडू ते दिल्ली प्रवासासाठी सज्ज होते। हे निश्चिंत होत्या। तसेच फ्लाईट IC814 जे काठमांडू एअरपोर्टवरती फक्त अर्ध्या तासापूर्वी लँड झालेली असते, त्याला थोडाही वेळ न देता दुसऱ्या उड्डाणासाठी सज्ज केले जाते। या सर्व गोष्टी संशयास्पद वाटत होत्या। याच गोष्टी भारतातील सर्वात मोठ्या विमान हायजॅकचे कारण बनणार होते। आतंकवाद्यांनी भारत सरकारकडून अशा कोणत्या मागण्या मान्य करून घेतल्या होत्या की ज्याचा परिणाम आपणाला पुलवामा आणि उरी अटॅकमध्ये भोगावा लागणार होता।